नमस्कार मैत्रिणींनो. आज आपण हिरवे मूग हे किती पौष्टिक असतात, त्याच्यात किती प्रोटीन असतं आणि आज आपण हिरव्या मुगापासून अगदी चविष्ट अशी आणि झटपट होणारी रेसिपी बघणार आहोत. तर हिरवे मूग रात्रभर भिजत टाकलेले होते आणि 1.5 ते 2 वाटी आपण हे मूग भिजत टाकलेले होते आणि सकाळी ते छान असे भिजले गेलेले आहेत आणि ते आपण इथे चाळणीत काढून घेतलेले आहेत. मिरच्या घेतल्या आहे, लसूण घेतला आहे आणि कोथिंबीर घेतली आहे. तर इथे मिक्सरचं भांडं घेतलं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण आता इथे हे मूग आहे ते टाकून घेणार आहोत. तर मुगामध्ये जे असतं खूप प्रोटीन असतं. मूग खाल्ल्याने आपले वजन नियंत्रणात राहते, हाडांना बळकटता येते. तर हिवाळ्यामध्ये आवर्जून हिरव्या मुगाचं सेवन केलं गेलं पाहिजे. तर आणि इथे आता आपण जिरं तुम्हाला तर दाखवतच आहे, तुम्हाला दिसत आहे काय काय टाकते. पण आपण हिरव्या मुगाचंच आज आपल्याला आणि इथे बारीक वाटण तयार करून घेणार आहोत आपण मिक्सरमधून. तर हिरवे मूग हिरवे मूग खाल्ल्याने आपले त्वचा चांगली राहते, केसांचं प्रोटीन मिळतं, केस चांगले राहतात, शरीर चांगलं राहतं आणि ह्या हिरव्या मुगांपासून आपल्याला कोणताही पोटाचा त्रास होत नाही. तर अशा पद्धतीने आपण हे साधे हिरवे मूग घेतलेले रात्रभर भिजवून आणि त्याचं वाटण करून घेतलेलं आहे. तर आपल्याला कमीत कमी तेलामध्ये आणि कमीत कमी साहित्यात आपल्याला हिरवे मुगाचे आज डोसे तयार करायचे आहे. छान असं हे पातळ करून घेतलेलं आहे आपण. हिरवे मुगाचं जे आहे ते असं पातळ करून त्याच्यात थोडंसं मीठ टाकलेलं आहे आपल्याला चवीनुसार. तर आपण मिरची, लसूण, जिरं किंवा तुम्ही ओवासुद्धा टाकू शकतात. तुम्हाला वाटलं तर ओवा टाकू शकतात. तुम्हाला तिखट मिरची नसेल तर लाल तिखट टाकू शकतात. पण आपण इथे हिरवीच मिरची घेतली, हिरवे मूग घेतलेले आहे आणि त्याच्यात आपण खूप अशी कोथिंबीर घेतलेली आहे. कोथिंबीरसुद्धा ही शरीरासाठी खूप चांगली असते थंड. त्याने हिवाळ्यात जे हे मुगाचे मुगाचे जे हे डोसे आहेत ते हिवाळ्यात आवर्जून हे खाल्ले गेले पाहिजे आणि हे प्रोटीनयुक्त हा जे आहे मूग, तर याच्यात सगळ्यात जास्त प्रोटीन आहे. तर आता आपण इथे थोडंसं बारीक झालेलं नव्हतं, तर मी परत एकदा मिक्सरमधून ते सगळं वाटण बारीक करून घेतलेलं आहे आणि आपलं हे वाटण तयार झालेलं आहे बघा. तर थोडंसं पातळच केलेलं आहे. तर एका भांड्यात आपण दुसऱ्या भांड्यात काढून घेणार आहोत. आपल्याला वाटलं तर तितकं पातळ आपण करू शकतो. तर इथे हे बघा अशा पद्धतीने आपलं हे पातळ झालेलं आहे. त्याच्यात आपण थोडंसं पाणी टाकून आणि हे तर इकडे पॅन ठेवलेला होता आणि पॅन चांगला गरम होऊ द्यायचा आहे आणि त्याच्यावर आपल्याला इथे छान असे हे मुगाचं आपण डोसा तयार करणार आहोत किंवा ढेंडरे म्हणता येईल किंवा मुगाचा डोसाच म्हणा, की आपल्याला खूप छान असा हा मुगाचा डोसा आपल्याला इथे होणार आहे. पॅन आपला छान असा तापलेला होता आणि त्याच्यावर थोडंसं तेल असं आपण जास्त तेलाचा वापर तर नाही केला आहे आणि थोडंसं तेल असं टाकून घेतलेलं होतं आणि असा पळीच्या साहाय्याने असा फिरवून घेतलेला आहे. तर तुम्हाला वाटलं तर याच्यावर तुम्ही तीळसुद्धा टाकू शकता. हिवाळ्यामध्ये तीळसुद्धा ही अगदी पौष्टिक असते. तर उष्णता वाढवणारी ही तीळ असते, तर ती तीळसुद्धा तुम्ही याच्यामध्ये टाकू शकतात. पण माझ्याकडे तीळ नसल्यामुळे मी काही तीळ टाकलेली नाही आहे. तर अशा पद्धतीने आपले हे सगळे आपण इथे डोसे तयार करणार आहोत. आपला तवा तापला तर पटकन असे हे निघतात. तोपर्यंत तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि असे छान नवनवीन व्हिडिओ मी नेहमीच घेऊन येण्याचा प्रयत्न करत असते. छान असा हा मुगाचा प्रोटीनयुक्त डोसा तयार झालेले आहेत आपले आणि सकाळी असे पटकन होणारे आहेत. खूप काही वेळ लागत नाही आणि मुलंसुद्धा आवडीने खातील. अख्ख्या मुगाचा हा एक छान असा ग्रीन असा हा डोसा तयार झालेला आहे आणि दोन्ही बाजूने छान शेकल्यानंतर त्याच्याबरोबर तुम्ही खोबरं व शेंगदाण्याची चटणी करून, पातळ चटणी करून सुद्धा खाऊ शकतात किंवा ताक, दह्याबरोबर सुद्धा छान लागतो.
दोघं बाजूने छान शेकला गेलेला आहेत आणि आपण त्याच्यात तेलात अगदी कमी तेल, म्हणजे इथे थोडंसं तेल असं बुरबुरलं आहे. खूप जास्त काही तेल टाकलेलं नाही आहे आणि कमी तेलाचा असा अगदी छान असा हा पौष्टिक मुगाचा डोसा तुम्ही बटाट्याच्या भाजीबरोबर सुद्धा करून खाऊ शकतात किंवा तुम्ही असा नुसता जरी खाल्ला तरी तो छान लागतो. चवीला अगदी अप्रतिम लागतो आणि झटपट होणारा हा मुगाचा डोसा आहे. छान असा हा आपला मुगाचा डोसा शेकला गेलेला आहे आणि आपण आता अशा पद्धतीने आपण सगळे डोसे तयार करून घेतले आहे आणि इथे दही घेतलेलं आहे. दह्याबरोबर पण खूप सुंदर लागतो किंवा तुम्ही चटणी केली तर चटणीबरोबर सुद्धा अगदी छान लागतो. हा पौष्टिक, अगदी प्रोटीनयुक्त हा मुगाचा डोसा आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट जरूर